श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आपला दासबोधाचा अभ्यास हळूहळू पुढे जात आहे आणि आता आपला दशक 7वा चालू आहे आणि समास पण 7वाच आहे आज. नाही, दशक 7वा आणि समास 5वा आहे. द्वैतकल्प निरसन म्हणून आहे. तर आता आज आपण द्वैतकल्प निरसन काय आहे हे बघायचंय. तर फार गूढ आहे विषय. म्हणजे बोलून सांगितलं तर त्यावेळेस पुरतं आपल्याला असं वाटतं की कळालं आपल्याला, पण थोडं वेळ झालं, 1-2 तास झाले की मग परत त्याचं काही काय सांगितलं बाबा, काय लक्षात काही येत नाही, असं व्हायची परिस्थिती आहे. म्हणजे कारण तितकं गूढ आहे ह्या गोष्टी. म्हणजे हे द्वैत म्हणा, अनिर्वाच्य अनुभव, आता जे रेखाताई सांगितले त्यांचे अनुभव म्हणल्यासारखं, तर अनुभव घेतल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही. नुसतं ऐकून कळालं हे फार क्वचित घडतं असं. आणि ते सांगणारे पण तितके जाणकार पाहिजे आणि त्या स्वतः त्या अनुभवाचे राहायला पाहिजे, तर तेव्हा कुठं थोडंसं आपल्याला समजेल अशी परिस्थिती असते. पण त्यातूनही आपण प्रयत्न करत आहोत की आपल्याला कळेल. रामदास स्वामींचं इतकं छान निरसन आहे, तर त्याच्यावरून आपल्याला थोडं थोडं कळतंय, आपण पुढे जातोय. तर बघूया आता आपल्याला द्वैतकल्प निरसन, बद्ध चे लक्षण, म्हणजे पुन्हा एकदा बद्धाचं म्हणून आलेलं आहे, तर ते कसं आहे हे सगळं आपण बघूया हळूहळू पुढे जाऊन. तर आज आपल्याला विमलताई देशमुख, सोलापूरचेच आहेत ते सुद्धा, तर त्यांच्याकडून आपल्याला दासबोध ऐकायला मिळेल वाचन. तर पहिले नमन करतील, मग नंतर दासबोधाचं. आज आपल्याला किती ओवी आहेत ह्याच्यामध्ये? 44 ओवी आहे. तर 20-22 ओवी घ्या, मग पुढे जाऊया आपण असंच करत. सुरू करा आता तुम्ही. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरी, सर्व ही माझा रघुवीर सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मधुदंश चोक्षितले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् पुण्यजनकं श्रीदास बोधाभितं. यत्कीर्त्या पठनेन्द्र सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरश्चित्तो विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधाची त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरी रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तत्त्वमस्याभिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमच्युतं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता भक्ता श्रीरामसम ईश्वराचे कवी वाल्मिका सारी सामान्य ऐसा. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समास 5वा. दैव कल्पना निरसन. श्रीराम.
केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान श्रीराम. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो श्रीराम. तरी आता सावधान एकाग्र करून या मन. माया ब्रह्म हे कवण जाणत आहे श्रीराम. सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प. ऐशिया द्वैताचा जल्प मनची कधी श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या. सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी श्रीराम. ऐक तुझेचे लक्षण जेथे सर्व जानपण. सर्वची नाही कवण जाणे लगा श्रीराम. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी. हे मनची मिथ्या सेवती साक्षी कवणू श्रीराम. साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माच्या माथा. आरोप दे जाणवसा माया गुणे श्रीराम. खटमठाचे गुणे विविधा आकाश बोलणे. मायेचे निखरेपणे गुण ब्रह्मी श्रीराम. खरेपण मायेशी तवची साक्षत्व ब्रह्माची. माये अविद्येचे निराशी द्वैतकैचे श्रीराम. म्हणून सर्व साक्षी मन त्याची झाली मन. मग तुझ्या रूप ज्ञान ते मावळून गेले श्रीराम. जयास द्वैत भासले ते मन उन्मन्न झाले. द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान श्रीराम. केवळ द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. वृत्ती झाल्या निवृत्त द्वैतकैचे श्रीराम. वृत्तीरहित जे ज्ञान त्याची पूर्ण समाधान. जेथे तुझे अनुसंधान माया ब्रह्मीचे श्रीराम. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत. ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी श्रीराम. जे मन बुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर. ते अनुभविता साचार द्वैतकैचे श्रीराम. द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे. द्वैताद्वैत भासे कल्पनेशी श्रीराम. कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्म ठावरी. संशय धैर्य अनिवारी तेही कल्पना श्रीराम. कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान. ब्रह्मी लागी अनुसंधान तेही कल्पना श्रीराम. कल्पना द्वैताची माता कल्पना ज्ञेची तत्वता. लब्धता आणि गुप्तता कल्पना गुणे श्रीराम. कल्पना अंतरी सबळ नसते दाबी ब्रह्मगोळ. क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी श्रीराम. क्षणा एका धोका वाहे क्षणा एका स्थिर राहे. क्षणा एका पाहे विस्मत होणे श्रीराम. तर आता ह्याच्यामध्ये द्वैतकल्प निरसन म्हणून ह्या समासाचं नाव आहे. तर हे द्वैतकल्प निरसन म्हणलं तर काय? कल्पना, आपण मनातून कल्पनाच करत असतो सगळ्या गोष्टीचं. कल्पना करत असतो म्हणून म्हणलं तर काय? कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करत असतो. देवाचं दर्शन झालं आपल्याला, किंवा कोणाच्याबद्दल चांगलं विचार करणं, कोणाच्याबद्दल वाईट विचार करणं, हे सगळं आपण कल्पनेतच राहतो. सारखं विचार करणं हे सुद्धा एक कल्पनाच आहे आपलं. तर हे कल्पना करणं म्हणून म्हणलं तर द्वैतकल्प म्हणजे हे द्वैत. भगवंत दिसला आपल्याला, मी भगवंतामध्ये विलीन झालो म्हणून हे आपण विचार जे करतो, कल्पना करतो, हे पण द्वैतच आहे. म्हणजे मी भगवंतामध्ये विलीन झालो, मी भगवंतामध्ये एकरूप झालो, भगवंताचं मला साक्षात्कार झालं. म्हणजे इथं मी आणि भगवंत वेगळे आहेत म्हणून तिथं द्वैत आहे. पण अद्वैत जे म्हणतो आपण, जिथं तू आणि मी नाहीच आहे, एकरूप होऊन गेलो, तिथं अनुभवच आहे आणि आनंदच आहे. तिथं सांगायची गरजच नाहीये की मी आणि भगवंत एक आहोत, हे सांगायची गरज नाही. जेव्हा आपण म्हणतो ना मी अद्वैत आहे, मी अद्वैतवादी आहे, म्हणून आपण असं बोलत राहतो, मी अद्वैताचा अभ्यास करतोय, मी अद्वैतामध्ये राहतो, मला अद्वैताचा अनुभव आलेला आहे, हे सगळं आपण लोकांना जेव्हा सांगतो तेव्हा तू अनुभव घेतलास. मी जिथं मी आलं तिथं द्वैत आलं, तिथं अद्वैत नाहीच आहे. मला, मी, माझं
हे सगळं जे आहे ना तिथं द्वैतच आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे की आपण प्रत्येक वेळेस कोणतीही गोष्ट म्हणजे दुःखाचं किंवा आपल्याला कोणचं काम करायचं नाहीये तर आपण दुसऱ्यांवर ढकलतो. मी केले असते हो, पण त्यांच्यामुळे मी करू शकले नाही. मी आणले असते हो, त्यांच्यामुळे मला जमलं नाही. म्हणजे कोणाला तरी एकाला मागे ठेवतो, पुढे करतो, मागे ठेवतो किंवा पुढे करतो, करून म्हणतो की त्यांच्यामुळे मला घडलं नाही. जर तुमच्या मनामध्ये जर करायचं जर असेल, उदाहरणार्थ मी केले असते हो, पण काय करावं, माझ्या नवऱ्याला सकाळी 5 वाजता डब्बा करून द्यायचं असतं, माझ्या मुलांना पण डब्बा करून द्यायचं असतं. हे सगळं करण्यामध्ये वेळच मिळत नाही हो. कुठं मला वेळ करायला, योगा करायला वेळ मिळत नाही, मला अभ्यास करायला वेळ मिळत नाही. आणि नंतर भांडे घासायचं असतं, अमकं असतं, डमकं असतं, सगळं काही. आता आपण सगळं सांगत राहतो, ह्याच्यामुळे झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही, हे सगळ्या गोष्टी म्हणतो. म्हणजे हे तुझ्या मनात नाहीये, तुझ्या कल्पनेत नाहीये हे करावं म्हणून तू हे सगळं गोष्टी करत नाही. पण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं करायचं आहे म्हणून, तर त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी बाजूला सरतात. त्याच्यासाठी आपण वेळ काढतो. म्हणजे आवड असलं की सवड मिळते म्हणून म्हणतो की नाही आपण, त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट काय म्हणून म्हणलं तर आपण समोरच्या माणसाला सुधरवायला जातो. त्यांनी चांगलं वागू नये का, त्यांच्यामुळे त्रास होतोय आपल्याला, तो कसा का वागेना, मी चांगलं वागेन ना, तो बोलला तरी मी ऐकणार नाहीत ना, माझ्या मनाला मी काही लावून घेत नाही ना. हे जर विचार केलं तर इथं अद्वैत येतं. द्वैत म्हणून म्हणलं की तो समोरचा माणूस कसा वागतो त्याच्यावर त्याच्याशी मी वागणार आहे असं होतं, तिथं द्वैत येतं. अद्वैत म्हणून म्हणलं तर समोरचा कसा का वागू दे, मी माझ्याप्रमाणे राहणार आहे, मी सुधरेन. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे असं की एक मुलगा ऑफिसहून येतो, म्हणजे तरुण मुलगा असतो, लहानपणापासून त्याला वाहवाईचं ऐकून सवय झालेलं असतं. तू शहाणा आहेस, तूच चंद्र आहेस, तूच इंद्र आहेस, असं आई वडील त्याला मोठं करतात. असं करून करून तुझ्या एवढं शहाणा कोणी नाहीये रे, असं करून सगळं करतात. मग एकदा तो तरुण होतो, मग त्याची शिक्षण संपते आणि नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर त्यावेळेस ऑफिसमध्ये काहीतरी घडतं. असं घडल्यानंतर सगळ्यांचं असं हे होतं की हा खरोखर हुशार असतो, आई वडिलांचे संस्कार पण चांगले असतात, सगळं काही चांगलं असतं. तर काही लोकांचं असं असतं की हा हुशार आहे म्हणून आम्हाला पुढे जाता येईना म्हणून जळण असतं. आणि बॉसपेक्षा हा हुशार आहे म्हणून बॉस सुद्धा याच्यावर चिडचिड करणं हे सगळं करत असतो. तर तो एकदा घरी येतो आणि दनादन चपल्या आदळतो, पुस्तकं आदळतो, सगळं आदळून म्हणतो, बघ सगळे लोक माझ्यावर जळतात आई, काय असं म्हणून म्हणलं तर ती आई काय करते, पाणी प्यायला देते त्याला, पाणी पी आणि मग शांत हो म्हणून म्हणते. मग तो शांत होतो. तर मग ती विचारते काय झालं आता मला सांग. तर तो मला असं बोलला, तो असं केला, तो त्याच्यामुळे मला असं झालं, त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, सगळं दुसऱ्यांचंच सांगत असतो. तो इतका वाईट आहे, त्याच्यासारखा कोणी नाही, हे सगळं म्हणून म्हणतो. अरे तुला मी काय म्हणले, तुझ्याबद्दल सांग, त्याच्याबद्दल सांगू नकोस असं म्हणून म्हणतात. हे संकर्षणच आहे गोष्ट, संकर्षण कराडेंनी सांगितलेलं गोष्ट आहे. पण हे प्रत्यक्ष घडलेलं पण आहे, आमच्या घरामध्ये घडलेलं आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे अशा नातेवाईकांमध्ये असं मी पाहिलेली आहे. म्हणजे तर ते म्हणतात की तुझ्याबद्दल सांग म्हणून म्हणतीये. तर तो म्हणतो माझ्याबद्दल मी काय सांगू, मी तर हुशारच आहे. मग ज्यावेळेस तू हुशार आहेस, तू शहाणा आहेस, तू समजूतदार आहेस, मग दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकतोस कशाला, सोडून दे ना, शांत राहा ना, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, तुझं काम तू करत जा, बस एवढं तू केलास तर तुझ्यासारखं तू अजून पुढे जाशील असं म्हणून ती आई सांगते. म्हणजे हे आई जी आहे ना गुरु आहे, आई आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. पण हे इथं काय होतं म्हणजे आपण दुसऱ्यांना दोष देतो, दुसऱ्यांना बदलायला जातो, आपण स्वतः बदलायला पाहिजे. आपण जेव्हा बदलतो, आपल्यामध्ये चांगले बदल घडवून आणतो, आपण आपल्यामध्ये जेव्हा चांगलं जे काही होत असतं, चांगल्या गोष्टीचे अनुभव येत असतात, त्यावेळेस खरोखर आपण अद्वैत होऊन जातो. द्वैत कल्प निघून जातं आपल्यामधून. द्वैत म्हणायचं राहतच नाही आपल्यामध्ये, दोन गोष्टी राहत नाही, तू वेगळा आणि मी वेगळा.
तू वेगळा आणि मी वेगळा म्हणलं तर काय, भगवंत आणि मी एकच आहेत म्हणजे मी मूर्तीमध्ये एकरूप होऊन गेले का, असं नाहीये. समोरच्या माणसाचं आपण समजून घेतो. समोरच्या माणसाला आपल्याला समोरचा माणूस समजून घ्यायचं गरज नसते, आपण त्याला समजून घेतो. अरे हो, त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तो असा वागत असेल, म्हणून आपण त्याला समजून घेऊन त्याच्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न करतो, त्याच्या मनासारखं राहायचा प्रयत्न करतो. असं झालं तर तिथं अद्वैत होतं, द्वैत राहत नाही. तर ह्या मोठं जे इथं माया म्हणून, माया कल्पना आहे म्हणून सांगितलेत, मायामुळेच हे सगळं कल्पना निर्माण होते म्हणून सांगितलेलं आहेत, त्याच्याने द्वैत निर्माण होतं म्हणून सांगितलेलं आहेत. हे सगळं गोष्ट हे एवढ्या ही एक गोष्ट आपल्याला कळाली की समोरच्या माणसाला आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला समोरचा माणूस समजून घ्यायला गरज नाहीये. पहिल्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला काय समजून सांगायचंय, तू नवऱ्याला समजून घे. आपली आई आपल्याला समजून सांगायची ना, सासूला तू समजून घे, नंदेला समजून घे, घरच्या लोकांना तू समजून घे, नवऱ्याला समजून घे, हे सांगायची. म्हणून संसार टिकायचं त्यावेळेस. पण आजकाल तसं नाहीये. मला तो समजून घ्यायला पाहिजे, ती मला समजून घ्यायला पाहिजे. हे असं घडल्यामुळे डायव्होर्स होतात, म्हणजे दोन भाग होतात, द्वैत निर्माण होतं. पण समोरच्या माणसाला आपण समजून घ्यायला गेलो तर अद्वैत, म्हणजे एकत्र कुटुंब राहायचं, त्याच्यामुळे एकत्र. म्हणजे अद्वैत 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 म्हणजे काय, हेच आहे. समोरच्या माणसाला आपण समजून घेणं हे खरं अद्वैत आहे असं मला वाटतं बरं का. हे कुठल्या पुस्तकात वाचलेलं नाहीये किंवा काही नाही. माझ्या अनुभवाने मला काय अद्वैत कळालं हे मी तुम्हाला सांगायचं मी प्रयत्न करतेय की अद्वैत म्हणजे हेच आहे, समोरच्या माणसाला समजून घ्यायचं. समोरच्या माणसाला, जगाला सुधारायला जातो आपण, जगाला हे करायला बघतो, समाज सुधारणा करायला आपण जातो. आपल्यामध्ये आपण सुधारणा करून घेतलं ना की सगळं काही बदलतं. जसं म्हणतो की नाही, आपलं घर आपण स्वच्छ ठेवून घेतलं की बरोबर बाहेरचं घाण आलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, परत आपण लगेच स्वच्छ करायला सुरू करतो. पण समोरचा माणूस कचरा टाकतोय म्हणून त्याच्या घरात जाऊन आपण कचरा टाकलो तर तिथं वाद निर्माण होतोच ना. सोडून द्या, एकदा दोनदा तीनदा आपण हे असं करत राहिलं, नंतर त्यालाच वाटतं अरे हा काही हे नाहीये, त्याच्याकडे कचरा टाकून काही उपयोग नाहीये, जाऊ दे, म्हणून तो सुधारायला सुरू. म्हणजे आपण त्याला सुधारवण्यासाठी म्हणून करायचं नाही, आपल्याला आपल्या मनाला शांतता पाहिजे, ह्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. हे खरं द्वैत नाही असं मला वाटतं, अद्वैत म्हणून वाटतं. तर ते कसं सांगितलंय त्यांनी द्वैताचे निरसन. आता इथं रामदास स्वामींनी कसं सांगितलंय, मला समजलेलं मी तुम्हाला सांगितलंय, पण थोडं आपल्याला रामदास स्वामींनी पण काय सांगितलंय हे आपल्याला बघायचंय. तर माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहेत हे पहिले आपल्याला कळून घ्यायला पाहिजे. तर हे जाणणारे कोण आहे म्हणून म्हणलं तर जे तुर्या अवस्थामध्ये जातात, म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती ह्याच्या पलीकडे जातात, त्यांना खरं माया काय आहे आणि ब्रह्म काय आहे हे कळतं. म्हणजे ते कळून तसं वागतात, ते मायाच्या मध्ये जात नाहीत आणि ब्रह्मामध्ये विलीन व्हायचं प्रयत्न करतात, त्याला तुर्यावस्था म्हणतात. पण ते तुर्यावस्था सुद्धा द्वैतच आहे. म्हणजे त्यांना हे माया आणि ब्रह्म हे दोन वेगळे वाटतायत की नाही, तर ते सुद्धा द्वैतच आहे असं म्हणून रामदास स्वामी इथं सांगत आहेत. पुन्हा म्हणतायत म्हणजे तुर्यावस्थामध्ये आल्यानंतर साक्षीपणाने बघतो ना आपण, म्हणजे माया काय आहे ब्रह्म काय आहे हे साक्षीपणाने, म्हणजे मी बघतोय, मी आलाच ना तिथं, मी आला म्हणलं की तिथं द्वैत आहे. द्वैत कल्पनिरसन म्हणजे हे द्वैत भाव जावं हेच निरसन करतायत रामदास स्वामी. आपल्यामधलं द्वैत भाव जावं हेच हे होत सांगतायत. ते म्हणतायत दृश्यातून संपूर्णपणे बाहेर पडून मुक्त होऊन परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होते, तेव्हा द्वैत निघून जाते. आणि अजून एक काय म्हणून सांगितलंय त्यांनी, ज्या मनाला द्वैताचा अनुभव येत राहतो ते मन मुळी उन्मन झाले की द्वैत नाहीसे होऊन केवळ अद्वैत उरते. मन उन्मन होणं म्हणून सांगितलंय त्यांनी. मन उन्मन होणं म्हणजे काय, उन्मन म्हणजे
आपण अधोगती ऊर्ध्वगती म्हणतो की नाही. अधोगती म्हणजे खाली जाणं. म्हणजे काय अधोगती झाली हो त्यांची, काय कसे होते आणि कसे झाले असं म्हणून म्हणतो. म्हणजे काय ते खालच्या पातळीवर गेले, अधोगतीला गेले. आणि ऊर्ध्वगती म्हणजे वरच्या पातळीला जाणं. वरच्या पातळीला जाणं म्हणून म्हणलं तर काय, श्रेष्ठ गती, पूर्णता, मुक्त होणे, हे सगळं ऊर्ध्वगतीला जाण्याचे लक्षण आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये सगळं माहिती होऊन जातं, ज्ञान मिळतं. ते अशा ठिकाणी ते ऊर्ध्वगतीला जातात. तर ह्याच्यामध्ये उन्मन म्हणून सांगितलंय. तर उन म्हणलं तर ऊर्ध्वगतीला जाणं. तर जे लोक ऊर्ध्वगतीला जाऊन विचार करतात, कल्पना करतात, ते खरं उन्मन होतात. तर ते उन्मन झाल्यानंतरच ब्रह्म काय आहे हे कळतं आणि माया काय आहे हे कळतं. पण पुन्हा इथं माया आणि ब्रह्म कळतंय म्हणून म्हणलं की द्वैत आलं. तर द्वैतच नकोय आपल्याला, इथं अद्वैत होणंच महत्वाचं आहे असं म्हणून सांगितलंय. माया ही मनाची जननी आहे. माया ही मनाची जननी आहे म्हणलं तर जे सगळं काही दृश्यसृष्टी दिसत आहे ते सगळं त्या दृष्टीच्या बद्दल विचार करणं हे मनानेच होतं की नाही. म्हणजे काय, हे सुंदर आहे, हे आपल्याला पाहिजे, हे नको आहे, हे सगळं मनानेच आपल्याला हे होतं ना. तर हे माया मनाची जननी आहे. म्हणजे समोर जे दृश्यसृष्टी दिसतीये तीच आपल्या मनाला भुरळ घालते, म्हणून ती माया जननी आहे, मनाची जननी आहे. कल्पना मायेचे मूळ आहे. म्हणजे कल्पनेनेच आपण सगळं विचार करत राहतो, हे पाहिजे ते पाहिजे म्हणून विचार करत राहतो. मायेच्या क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी कल्पनेचे साम्राज्य चालते, हे योग्य आहे. परंतु कल्पना माया मर्यादा ओलांडून ब्रह्माला गवसणी घालू पाहते तेव्हा अनवस्था प्रसंग येतो. म्हणलं तर तेव्हा आपल्याला अद्वैत काय ते कळायला होतं. आणि तिथं काय सांगितलंय, शुद्ध ब्रह्म मन व बुद्धी यांच्या आटोक्याबाहेरच आहे. म्हणजे शुद्ध ब्रह्म जे आहे हे मनाच्या बाहेर आहे. म्हणजे ते अनुभवच करायचं असतं, मनाने हे करायचं नसतं. तर ते आटोक्याच्या बाहेर, ते कल्पनेच्या पलीकडे आहे. कल्पना तेथे पोचूच शकत नाही. त्याचा साक्षात अनुभव घेतला म्हणजेच खरोखर द्वैत शिल्लक राहत नाही. म्हणजे म्हणूनच म्हणते ना, प्रत्येक वेळेस एकच गोष्ट मी सांगायचं हे करतेय, प्रयत्न करतेय की अनुभवच सगळ्यात महत्वाचा आहे. अनुभव घेतल्याशिवाय कोणतंही गोष्ट आपल्याला कळतच नाही. कुठलेही म्हणा, आता अजून ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण, तर समोरचे कोणीतरी म्हणतायत माझं डोकं इतकं दुखतंय काय विचारू नका, असं फुटून जातंय की काय असं वाटतंय की, म्हणून म्हणलं काहीतरी बोलती बाई ही बाई, काय डोकं दुःख असतंय, साधं एवढे गोळी घेतलं तरी कमी होऊन जातं. पण प्रत्यक्षात ज्या वेळेस तिचं डोकं दुखेल त्यावेळेस तिला कळेल की अरे खरोखर डोकं दुःख म्हणजे असं असतं. गुडघे दुखणं काय होतं, चाल म्हणलं की गुडघे दुखतं म्हणून नाव हे करत राहतात, कंटाळा करत राहतात. पण ज्यावेळेस तिचे स्वतःचे गुडघे दुखत असतात त्यावेळेस. आणि अजून एक गोष्ट, आपल्यापेक्षा जे मोठे असतात ते म्हणतात नाही ग मला उठणं बसणं वस्ती होत नाही, चालणं वस्ती होत नाही ग, मी येऊ शकत नाही असं म्हणलं. सगळं नाटक असतं यांना, कामं करा म्हणलं की असं करतात, त्यांना होत नाही काही नाही असं म्हणून आपण त्यावेळेस म्हणू. पण त्यांच्या वयाला आपण जेव्हा पोचतो की नाही तर त्यावेळेस आपल्याला कळतं की खरं गुडघे दुःख म्हणजे काय. आजकाल तर त्यांच्या वयाला पोचायची वेळ गरज पण लागत नाही, त्यांच्यापेक्षा 5-6 वर्ष आधीच सुरू होते गुडघे दुःख, कंबर दुःख, पाय दुःख, हे सगळं आपल्याला सुरू होत आहे. तर म्हणजे हे काय आहे, अनुभव झाल्याशिवाय समोरच्या माणसाचं सुख दुःख आपल्याला कळतच नाही. तर हे अनुभव घेणंच अद्वैतामध्ये जाणं, द्वैतातून बाहेर येणं. म्हणजे मी म्हणतेय ना, रामदास स्वामींचं आहे पद्धत सांगण्याची पद्धत ही आहे, पण ते समजायला खूप अवघड आहे. तर मी माझ्या ह्याच्यातून मी प्रयत्न करतेय की हे द्वैत आपण कसं बाजूला सरायचं आणि अद्वैतामध्ये कसं जायचं हे मी प्रयत्न करतेय. आणि कल्पना कशी जीवनात व्यापून आहे हे आपल्याला आता बघायचंय. चांगली आणि वाईट असे कल्पनेचे प्रकार 2 आहेत. आत्ताच मी सांगितले ना, अनुभव वाईट म्हणजे दुखणं हे वाईट अनुभवच आहे की नाही. चांगले अनुभव, नाही हो माझी सून खूप छान आहे असं म्हणणं, किंवा मला देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं हो, मी दररोज विष्णू सहस्रनाम म्हणते,
मला त्याच्यातून माझ्या मुलाचं सगळं काही छान झालं असं म्हणून कोणी सांगतात. मी काय म्हणतात भगवद्गीता वाचले हो, मला त्याच्यातून ना एक प्रकारचा एक चांगले अनुभव यायला लागले. तो संसारामध्ये गुंतून राहावं वाटत नाहीये. संसारामध्ये राहिलं तरी मी त्याच्यातून बाहेर जातोय म्हणून असं कोणीतरी आपल्याला सांगितलं. पण ज्यावेळेस आपण स्वतः भगवद्गीता वाचतो, आपण स्वतः विष्णू सहस्रनाम वाचतो, तर त्यावेळेस आपले अनुभव काय आहेत हे आपल्याला कळून चुकतं. तर म्हणून म्हणतायत चांगली आणि वाईट असे कल्पनेचे प्रकार दोन आहेत. चिंता, भय, हीनपणाची भावना, पुढे काय होईल याची काळजी, आळशीपणाचे मनोराज्य, या सगळ्या वाईट कल्पनाच समजाव्या. म्हणजे हे सगळं वाईटच आहे. म्हणजे आतापर्यंत मी म्हणले ना, आळसपणा, दुसऱ्यांवर ते टाकणं, तिच्यामुळे मी जाऊ शकले नाही, त्यांच्यामुळे मी करू शकले नाही, हे सगळं म्हणतात. तर हे सगळं आळसपणाचे लक्षण आहेत. आणि दुसरं, मी जर हे केलं तर माझ्याजवळचे पैसे संपले तर, पुढे मला पुरले नाही तर, हे चिंता. नंतर भय, मी जर काही करायला गेले तर माझ्या घरचे कोणीतरी रागवलं तर मला, हे भीती. हीनपणाची भावना, आपल्याला सगळं येतं हो. आता एक उदाहरणच आहेत, रेखाताईच आहेत, त्यांना काही येत नाही असं काही नव्हतं. म्हणजे जसं शिल्पकार जे दगडामध्ये वाईट गोष्टी, म्हणजे जे कण वाईट आहेत ते काढून जे मूर्ती बनवतो की नाही, तर ते दगडामध्येच मूर्ती आहे, पण शिल्पकार त्याच्यातलं काढून टाकतो. वाईट कण म्हणजे जे अनावश्यक, वाईट कण म्हणण्यापेक्षा अनावश्यक कण जे आहेत ना ते सगळं काढून टाकतो, मग मूर्ती बनवतो. तर जसं पहिल्यापासून त्यांच्यामध्ये आहे, हुशारी आहे, त्यांच्यामध्ये ज्ञान आहे, सगळं आहे, पण मला काही येत नाही, मला काही समजत नाही, हे हीनपणा. काही लोकांमध्ये ही भीती असते, मला काही येत नाही हो म्हणजे भीती. काही लोकांना काहीच येत नसतं पण सगळ्या गोष्टी मला येतं म्हणून पुढे जातात, तसेही लोक असतात. पण हे हीनपणाची जी आहे ना, ते त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही. तर तिथं अद्वैत निर्माण होतं. म्हणून वाईट कल्पना समजाव्या. ईश्वरावर श्रद्धा, म्हणजे ईश्वरावर श्रद्धा म्हणजे आपल्याला कोणी सद्गुरू, आता ईश्वरावर तर सगळ्यांची श्रद्धा असते. ईश्वर आपल्याला करत नाही असं आपल्याला कधी वाटतच नाही. भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे म्हणूनच आपण सगळ्या गोष्टीत वर जातोय, सगळं होतंय आपलं म्हणून विचार करतो. पण सद्गुरू, काही सद्गुरू असे असतात त्यांना की नाही नाही खूप छान आहे, तू असंच करत राहा, तू पुढे जात जा, तू साधना करत जा, तू उपासना करत जा, तू दान करत जा, हे सगळे सद्गुरू सांगत असतात. तर त्यांच्यावर श्रद्धा राहणं, ईश्वरावर श्रद्धा राहणं, निर्भयता, भीती राहू नये. चूक करतोय का, आता आशाताई म्हणल्यासारखं कोण आपले भारतीताई, त्यांना त्यांच्या संप्रदायामध्ये भगवद्गीता वाचू नका, विष्णू सहस्रनाम वाचू नका, दत्ताचं स्तोत्र म्हणू नका, हे सगळं त्यांना हे आहेत काय बंधन आहेत. तर त्यांनी काय म्हणलं, तर हे सगळं करणं वाईट नाहीये, करू नका म्हणणं तर ते त्यांचं संप्रदाय असेल, काही असेल, जाऊ दे बाबा, ते सोडून द्या. पण हे केलं तर काही वाईट होतं का, नाही होतंय. तर आपण करून बघितलं तर काय वाईट आहे, वाचूत ना, आपण दासबोध वाचूया, गीता वाचूया, विष्णू सहस्रनाम वाचूया, गणपती अथर्व शीर्ष वाचूया. तर त्याच्याने काय होते, आपल्याला चांगल्या स्पंदनं जाणवतात, चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, म्हणजे चांगले अनुभव येतात, चांगले अनुभव येतात, हे सगळं होत असतं. म्हणजे तिथं काय निर्भयता, भीती नाही. म्हणजे पहिले काळात कसं वडील लोक सांगितले, मोठे लोक सांगितले, तर डोळे झाकून त्याच्यावर विश्वास करून आपण पुढे जायचं. तिथं काही आपण विचारच करायचं नाही, म्हणजे आपलं डोकंच लढवायचं नाही. म्हणजे भीती, आपले वडील सांगितलेत करू नको म्हणून, आपण केलं तर काहीतरी झालं तर, काय होतं बघा ना करून, चांगल्या गोष्टी करू लागलो तर काय होतं ते बघायचं आपण. तर तिथं निर्भयता म्हणून जे आहे ना, ते चांगलेपणाची भावना, आशावादीपणा, यशाची खात्री, या सगळ्या गोष्टी चांगले समजावे. वाईट कल्पना देहबुद्धी पोचतात. म्हणजे वाईट कल्पना काय, म्हणजे चिंता, भय, हीनपणाची भावना, पुढे काय होईल याची काळजी, हे सगळं काय करतं, देहबुद्धी पोचतात. म्हणजे देह मी 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 हे आपल्याला जास्त होत राहतं. मन अधिक अकुंचित करतात. तर चांगल्या कल्पना आत्मबुद्धी पोचतात. म्हणजे आपण जे निर्भयता, ईश्वरावर श्रद्धा, चांगलेपणाची भावना, आशावादीपणा, हे सगळं जर आपल्यामध्ये राहिलं तर आपलं मन विशाल होतं. म्हणजे समोरच्या माणसाला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
ज्या संत बनायचे आहेत त्यांनी चांगल्या कल्पना आत्मसात करायला हवेत. म्हणजे संत बनायला म्हणून आपल्याला संत व्हायचं नाहीये, पण आपल्याला चांगलं व्हायचंय. आपल्याकडून कोणाला तरी फायदा व्हाव, आपल्याकडून कोणाला तरी उपयोग व्हाव. मी जिवंत आहे तर मी कोणावर तरी डिपेंडेंट आहे किंवा मी कोणा परस्वाधीन मला नाही राहायचंय, मला स्वावलंबी राहायचं तर आहेच आहे. स्वावलंबी राहिलो तर खूप चांगलंच आहे, पण दुसऱ्यांना पण आपण काहीतरी मदत करू शकतो. अशा ह्याच्यात जर आपण राहिलो तर आपण खरोखर द्वैतातून बाहेर पडतो. तर इथं आपल्याला द्वैतातून बाहेर पडायचं कसं म्हणा तरी हे ईश्वरावर श्रद्धा राहायला पाहिजे, निर्भयता राहायला पाहिजे, चांगल्यापणाची भावना राहायला पाहिजे, आशावादी राहणारा पाहिजे, यशाची खात्री राहायला पाहिजे. म्हणजे मी करू लागले काम चांगलं होणारच आहे हे यशाची खात्री म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घट्टपणे जर धरून राहिलो तर खरोखर आपण आत्मबुद्धीला पोचत आहोत हे आपल्याला इथं कळालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलंय श्रवण मनन आणि निधिध्यास कसं आहे हे आपल्याला थोडं पुढे सांगितलेलं आहे. तर विमलताई पुढचे ओवी वाचायला सुरुवात करा. क्षणा एकाचे उमजे, क्षणा एकाचे निर्भुजे, नाना विकार कविजे, हे कल्पना जाणारी श्रीराम. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती श्रीराम. असो ऐसी हे कल्पना, साधले दे समाधान, एरवी हे पतना मूळतकी श्रीराम. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ, तिचे केले निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रीराम. श्रवण आणि मनन निजध्याचे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान पुरवण जाई श्रीराम. शुद्ध ब्रह्माचा निश्चय, करी कल्पनेचा जय, निश्चितार्थे संशय सुटून गेला श्रीराम. मिथ्या कल्पनेचे कोडे, तैसे राहे साच्या पुढे, तैसे सूर्याचे उजडे, नाचे तम श्रीराम. तैसे ज्ञानाचे प्रकाशे, मिथ्या कल्पना हे नाचे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान श्रीराम. कल्पनेने कल्पना उडे, दैसा मगे मग सापडे, राकेशरे शरातुडे, आकाश मार्गी श्रीराम. शुद्ध कल्पनेचे बळ, चालिया नाते सबळ, हेची वचन प्रांजळ, सावधायिका श्रीराम. शुद्ध कल्पनेची खुण, स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नैदी श्रीराम. सदा स्वरूपानुसंधान, करी द्वैताचे निशन, अद्वय निश्चयाचे ज्ञान, त्याची शुद्ध कल्पना श्रीराम. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणारी श्रीराम. शुद्ध कल्पनेचा अर्थ, अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी श्रीराम. अद्वैत कल्पना प्रकाशे, त्याची क्षणी द्वैत नाते, द्वैता सरीसी निरसे सबळ कल्पना श्रीराम. कल्पनेने कल्पना सरे, ऐशी जाणारी चतुरे, सबळ गेल्यानंतरे शुद्ध उरली श्रीराम. शुद्ध कल्पनेचे रूप, तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होये आपण श्रीराम. कल्पनेशी मिथ्यत्व आले, सहजशी तद्रूप झाले, आत्मनिश्चय नाशिले कल्पनेशी श्रीराम. ज्याची क्षणी निश्चय येतळे, त्याची क्षणी द्वैत उफाळे, दैता अस्तमानी प्रवळे अंधकार श्रीराम. तैसे ज्ञान होता मळेन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम. आता असं हे बोलणे चाले, आशंका फेरू एका बोले, दयास द्वैत भासली, हेतू नव्हेसी सर्वथा श्रीराम. मागील आशंका फिटली, वितुके निहे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली, काय दिवसोती श्रीराम.
इति दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा संपन्न. हा, तर इथं आपल्याला हे सांगितलंय ना की द्वैत कल्प निरसन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे द्वैत हे भाव आपल्या ह्याच्यातून काढून टाकायला पाहिजे. हेच रामदास स्वामी आपल्याला सगळ्या गोष्टीतून पटवून देत आहेत आणि सांगत आहेत. तर हे कसं आपल्याला करायला पाहिजे, द्वैत आपल्यामधून निघून जायला पाहिजे, हे कसं करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी एक अभ्यास सांगितलंय, श्रवण, मनन आणि निधिध्यास. तर पहिले काय करायचं, संतांकडून चांगल्या गोष्टी श्रवण करायचं. श्रवण करायचं म्हणजे ऐकायचं, म्हणजे चांगल्या गोष्टी, चांगल्या ग्रंथांचं अर्थ, भागवत कथा ऐकणं, रामायण कथा ऐकणं, त्याच्यामधले चांगले रामाचे चांगले गुण, श्रीकृष्णाचे अवतारामध्ये काय काय त्यांनी कर्म केलेले आहेत, चांगले कर्म केलेले आहेत, ते सगळं ऐकायचं. पहिले ऐकायचं फक्त, पण ते ऐकून मनात साठवायचं. ह्या कानाने ऐकलं, ह्या कानाने सोडलं, असं नाही करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करायचं. तर आता सुद्धा आपण कितीतरी ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. म्हणजे आता देवी भागवत झालेला आहे, कितीतरी शंकराचार्यांचे स्तोत्रांचा अर्थ झालेले आहेत, भगवद्गीताचा अर्थ झालेला आहे, विष्णू सहस्रनामाचं झालेलं आहे, अधिक मासाचं झालेलं आहे, आता सध्या ललिता सहस्रनामाचा अर्थ चालू आहे आणि दासबोधाचा ग्रंथाचा अभ्यास चालू आहे. पण हे 2 तास आपण ऐकतोय, 2-2.5 तास ऐकतोय, बाकीचे 20 तास, 20-22 तास आपल्या संसारामध्ये गुंतायलाच पाहिजे, संसार करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय होतच नाहीये. पण संसार करत करत आपण काय ऐकलो ह्याचं काय करायचं, मनन करायचं. म्हणजे श्रवण तर करतोच आहेत आपण, एकही दिवस कोणीही क्लास चुकवत नाहीयेत. खूप छान मनापासून, म्हणजे आवडतंय म्हणूनच क्लासला जॉईन होता येत ना सगळेजणी, खूप छान वाटतंय म्हणूनच सगळेजणी 3 ते 5 क्लासला जॉईन होतात. दुसरे सगळे कामं सोडून, टीव्हीचे सिरियल्स सोडून, झोप सोडून, हे सगळं सोडून, गॉसिप करायचं आजूबाजूच्या लोकांचं, हे सगळं सोडून 3 ते 5 आपण क्लास जॉईन करतोय, ऐकतोय. पण ऐकल्यानंतर आपण काय ऐकलो, मग त्याच्याने आपण कसं काय हे करायचं, हे मनन करत राहायचं. म्हणजे त्याचा विचार करत राहायचं. त्याच्यानंतर निधिध्यास. निधिध्यास म्हणून म्हणलं तर काय, तसं वागायला प्रयत्न. म्हणजे निधिध्यास म्हणजे सतत त्याचंच ध्यान, सतत विचार करणं आणि त्याचंच ध्यान करणं. म्हणजे काय, आता द्वैत काय आहे, अद्वैत काय आहे, आपण आज ऐकलोय आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने द्वैत आणि अद्वैतामध्ये आपण काय शिकलो, की दुसऱ्यांच्या बद्दल विचार करणं सोडून द्यायचं आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यांना आपण समजून घ्यायचं. आपल्याला दुसरे समजून घ्यावं हे विचार करायचं नाही, दुसऱ्यांना आपण समजून घ्यावं. हे जर आपण आता ऐकलो, श्रवण केलो, नंतर मनन करायचं, मग निधिध्यास करायचं, म्हणजे सतत त्याचं ध्यान करायचं. निधिध्यास करायचं म्हणलं तर ध्यान करत तसं वागायचं प्रयत्न करायचा आपण. तर तेव्हा कुठं श्रवण मनन निधिध्यास होते. श्रवण मनन निधिध्यास झाल्यानंतर काय होतं आपल्याला, मग त्याच्यानंतर आपल्याला असं कळतं. मग ते आपल्याला कसं कळतं, हे सगळं शुद्ध आहे म्हणून कसं कळतं, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, स्वतः निर्गुण स्वरूपामध्ये आपण शिरतो. म्हणजे आपण निर्गुण स्वरूपामध्ये शिरतो म्हणून म्हणलं तर भगवंतामध्येच शिरतो आपण. म्हणजे भगवंताचं जे चांगले गुण आहेत तसं आपल्यामध्ये पण त्या चांगल्या गुण येतात, म्हणून आपण भगवंतामध्ये शिरतो. नंतर स्वस्वरूपाचे विस्मरण कधीही होऊ देत नाही. म्हणजे मी चांगली आहे या गोष्टीचं विस्मरण होऊ देत नाही. मी चांगली आहे म्हणून म्हणलं तर मी खूप चांगली आहे, माझ्या एवढं कोणी चांगले नाहीयेत हे नाही. म्हणजे मी समोरच्या माणसाला समजून घ्यायला पाहिजे हे विस्मरण होऊ देत नाही. म्हणजे मी समोरच्यांना मी सांभाळून घेते हे विस्मरण आपल्याला होऊ देत नाही. स्वस्वरूपाचे अखंड अतूट अनुसंधान किंवा विस्मरण हीच शुद्ध कल्पनेची मुख्य खूण समजावी. म्हणजे आपण चांगलं वागत आहे, आपल्यालाच कळतं, नाही माझ्यामध्ये पहिल्यापेक्षा किती, म्हणजे पहिले कसं राहत होतं, समोरचा माणूस काही आपल्याला बोलला की त्याचा बदला केव्हा घेऊ मी,
कधी त्याच्याशी मी वाद घालू, त्याची चुकी मी कधी, माझी एक चूक दाखवली तर त्याचे 4 चुक्या काढून दाखवायचं, हे माझ्यामध्ये, हे माझं स्वभाव होतं. पण आता ते स्वभाव राहिलं नाहीये माझं. जाऊ दे, त्याचं चूक जाऊ दे, मला माझ्या चुक्या बरं झालं ना. म्हणतात ना, निंदकांचे घर असावे शेजारी म्हणून म्हणतात ना, तसं जाऊ दे, त्यांना माझ्या चुक्या काढून दाखवला ना, बरं बघू माझे मी चुक्या, मी सुधारायचं मी प्रयत्न करेन, हे आपण विचार करतो. म्हणजे आपल्यामध्ये ते सुधारणा होते. नंतर सदैव सस्वरूपी लीन होतो, म्हणजे सदैव आपण चांगलंच विचार करत राहतो. नंतर द्वैतमय दृश्याचे संपूर्ण विस्मरण होते. द्वैतमय जगाचे विस्मरण होते, म्हणजे माया आणि ममता ह्याचं विस्मरण होतं. माया म्हणलं तर सगळ्या दृश्यसृष्टी, आणि ममता म्हणजे सगळे नातेवाईक. ह्या 2 गोष्टीमधून आपण हळूहळू बाहेर यायला सुरू करतो. नंतर मग प्रत्यक्ष भगवंताचं साक्षात्कार होतं, ब्रह्माचं साक्षात ज्ञान. या 3 गोष्टी तिथे आढळतात आपल्याला. म्हणजे दुसरे कोणी सांगायची गरज नाही, आपलं आपल्याला कळतं. नंतर दुसरे सुद्धा म्हणायला लागतात, काय बदल आले हो, संध्या पहिले कशी होती, सगळ्यांची भांडायची बरं का, सतत चिडचिड करायची, पण आता तिच्यामध्ये खूप बदल आले हो, म्हणून मग दुसरे लोक सुद्धा म्हणत राहतात. म्हणजे तिथं आपल्याला आढळतं, तिथे शुद्ध कल्पना आहे अशी खात्रीने समजावे. म्हणजे हे बदल जर आला आपल्यामध्ये, तर तिथं खरोखर आपल्यामध्ये ब्रह्मज्ञान होत आहे हे आपल्याला समजून जातं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, जसं सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार टिकत नाही, त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मस्वरूपापुढे खोट्या कल्पनेचे कोडे टिकत नाही. म्हणजे सूर्याचं उजेड, जेव्हा अंधार असतं पहा, सकाळी 5-6 वाजता आपल्याला लाईट लावावं लागतं, पण त्यावेळेस लाईट लावलं तरी तेवढं उजेड राहत नाही. जितकं सूर्यप्रकाश पडलं की एकदम तेजाने असं एकदम जसं हे होऊन जातं, उजेड दिसतं आपल्याला. तसं आपल्यामध्ये हे बदल आलं की आपल्यामध्ये सुद्धा खूप मोठं प्रकाशाचं, ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये येऊन जातो. सूर्याच्या उजेडाने अंधार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने खोटी कल्पना नाश पावते. म्हणजे जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं, तेव्हा हे माया आणि ममता खोटे आहेत हे आपल्याला कळायला लागतं. मग नंतर काय होतं, द्वैत नाश पावल्याबरोबरच शबल कल्पना पण नाहीशी होते. म्हणजे जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान होतो, द्वैत नाश पावते, त्यावेळेस काय होतं, आपल्याला दुजाभाव राहत नाही आपल्यामध्ये. तू आणि मी वेगळे नाहीत, तू माझी मुलगी, तू माझा मुलगा, तू माझी सून, तू माझी काय म्हणतात मैत्रीण, सासू सुना, असं हे भावनाच राहत नाही. सगळे एकच आहेत, सगळ्यांना एकसारखं. आणि काही लोक म्हणतात त्यांच्यामध्ये बिलकुल भेदभाव नाहीये हो, कोणी गेलं तरी पहा सगळं एकसारखं करतात पहा. काही लोकांमध्ये असतं पहा, आपले लोक आले की थोडं 2 चमचे तूप जास्त वाढणं, अर्धी वाटी सगळ्यांना अर्धी वाटी आंब्याचा रस द्यायचं, आपले लोक आले की भरून वाटी द्यायचं, हे अशी वृत्ती असते. चहा पण करतात, तर काय कोणी आपल्या ओळखीचे नाहीयेत त्यांच्यासाठी चहा केलं म्हणजे काहीतरी पत्ती काहीतरी एवढंसं घातलं आणि दूध थोडंसं घातलं, काहीतरी करून दिलं. पण आपले कोणीतरी आवडते लोक आले की मस्त मग त्याच्यामध्ये मसाला टाका, विलायची टाका, लवंग टाका, आमका टाका, काय चहा करतात ते सगळं तशा प्रकारचं चहा कर. म्हणजे हे द्वैत भावना जे आहे ना, ते आपल्यामधून निघून जाते. हे खोटी कल्पना सगळं नाश पावते. आणि कल्पना नाश पावली की द्वैताचे भान व चिंतन आपोआप नाहीशी होते. म्हणजे हे जर आपण काढून टाकलो तर तुझं माझं हे राहतच नाही, असं म्हणून रामदास स्वामी सांगत आहेत. तर आता ह्याच्यामध्ये नंतर ते काय म्हणायला लागलेत, तर आता हे बोलणे पुरे झाले म्हणे, खूप बोललोत आपण ह्याच्याबद्दल, तर हे बोलणे पुरे झाले. यानंतर एकाच वाक्याने शंका निरसन करू. म्हणजे आता इतकं सगळं सांगितल्यानंतर एकांशेन स्थितम जगत म्हणून जसं काल आपण वाचलो की नाही कालच्या ह्याच्यामध्ये, तर एकाच अंशाने सगळ्या ठिकाणी ब्रह्म स्थित आहे म्हणून सांगितलंय. तसं एका ह्याच्यातूनच द्वैत कसं आपण काढून टाकायचं ते आपल्याला रामदास स्वामी कसं सांगतायत. ज्या कल्पना रूप मनाला हे द्वैतमय दृष्टी अनुभवास येते, ते मन तुझे खरे स्वरूप मुळीच नाही.
म्हणलं तर हे जगत सगळं दृश्यसृष्टी दिसतंय हे तुझं नाहीये हे सांगायला लागलेत. खरा तू त्या पलीकडे आहेस, म्हणजे त्याच्या पलीकडे तू आहेस, या दृश्यसृष्टीमध्ये तू नाहीयेस म्हणून सांगतायत ते. मागील शंकाचं निरसन झाली म्हणून हा चालू विषय संपला. म्हणजे द्वैत काय आहे हे कळालं आणि अद्वैत काय आहे हे आपल्याला कळालं. पुढील विषय ऐकण्यासाठी श्रोत्यांनी मन एकाग्र करावी म्हणून म्हणत. आता पुढचा विषय काय आहे? बद्धमुक्त निरूपण. म्हणजे आतापर्यंत द्वैत निरसन झालं, आता बद्ध म्हणजे आपण कशामध्ये बांधून आहोत, त्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं हे आपल्याला रामदास स्वामी पुढच्या समासामध्ये सांगतायत. तर पुढच्या समासामध्ये आपल्याला विमलताई 20 ओवी घ्या. समासावा बद्धमुक्त निरूपण. श्रीराम अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मदया निरूपणे. श्रीराम परिज्ञा तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊ न असावे, पुन्हा संसारासन यावे, चंचलपणे सर्वथा. श्रीराम कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तोची एक होऊ न असावे. श्रीराम ब्रह्मचे होय जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे, तुके नाकी. श्रीराम मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते. श्रीराम सत्याविच्ची सैरावैरा, किती करू एरधारा, पायी लावून या दोरा, कीटक दैसा. श्रीराम उपदेश काळी तत्ताकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आप पर, ऐसे झाले पाहिजे. श्रीराम ऐसे नसता जे बोलणे, त्याची वाटे लाजिरवाणी, ब्रह्म होऊन संसार करणे, हे विपरीत दिसे. श्रीराम जो स्वयं ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मधला, प्रशस्त न वाटे. श्रीराम ब्रह्मची होऊन जावे, काते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे, किती म्हणून. श्रीराम निरूपणी ज्ञान प्रवळे, उठून जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपाशी. श्रीराम ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोन्हीकडे अंतरला, ओढग्रस्तपणेची गेला, संसार त्याचा. श्रीराम घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे बोली, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपते मागुती. श्रीराम ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे, एकही नाही. श्रीराम या कारणे माझे चित्त, चंचल झाले दुःखित, काय करणे निश्चित, एकही नाही. श्रीराम ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही. श्रीराम आता याचे प्रत्युत्तर, वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर, क्षण एक आता. श्रीराम ब्रह्मचे होऊन जे पहिले, त्याचे मुक्त पदार्थ गेले, हेरते काय बुडाले, व्यासाधिक. श्रीराम श्रोता विनंती करी पुढती, शुको मुक्त वामदेव वाहे श्रुती, दोघेची मुक्त आदियंती, बोलत असे. श्रीराम वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव, कैसा धरावा. श्रीराम तर इथं श्रोता म्हणतोय की मला तुम्ही गेल्या द्वैतकल्प निरसन मध्ये द्वैत अद्वैत काय आहे हे मला समजून सांगितलं. मला खूप छान समजलं, मला पटलं पण या सगळ्या गोष्टी. पण हे पटलं खरं, पण प्रत्यक्षामध्ये पुन्हा मी ऐकून त्यावेळेस पुरतच पटतंय, पण परत बाजूला सरलो की मला हे काय कळत नाहीये, हे काय आहे असं म्हणून ते ह्याच्यामध्ये सगळे प्रश्नच आहेत जास्त करून. तर ते असं म्हणतायत. तर ते काय म्हणतायत, कल्पनारहित झाल्यावर जे सुख मिळते त्यामध्ये संसार दुःखास वाव नसतो म्हणून म्हणले. म्हणजे हे ऐकल्यानंतर जे आनंद मिळतं ना, ते संसार सुखामध्ये आनंद मिळत नाही,
ह्याच्यामध्ये जे आनंद आहे ते संसार सुखामध्ये मिळत नाही. म्हणून ते एकच होऊन असावे असं वाटतं. म्हणजे हे ऐकून आल्यानंतर म्हणतोत ना, काय म्हणतात, त्याच्यामधून आपण निघून जातो. आपण 3 हे करतो ना, म्हणजे बाळणपणाचं एक असतं, म्हणजे आठवण येत नाही बरं हे स्मशान वैराग्य. हा, वैराग्य म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जाऊन येतो, प्रवचनाला जाऊन येतो. 3 वैराग्य आहेत ना. हा, 3 वैराग्य जे आहेत, तर हे वैराग्य तिथं गेल्यानंतर आपल्याला सगळं छान वाटतं. आल्यानंतर असं वाटतं की सगळं काही आहे, पण तसं होत नाही ना. त्रास ते आहे त्या गोष्टीचं. म्हणजे ती तसंच राहावं वाटतं, परंतु प्रत्यक्षात असे घडते की श्रवणाने मन ब्रह्माकार होते आणि नंतर तेच मन पुन्हा देहबुद्धीच्या वृत्तीवर येतं. म्हणजे तिथं असेपर्यंत सगळं छान वाटतं. अरे खूप समजलं मला, आपण असंच वागायला पाहिजे, हे सगळं वाटतं. उदाहरण, तिथं आपल्याला प्रवचनामध्ये सांगतात की तुम्ही वांग्याची भाजी खाऊ नका, तुम्ही बाहेरचं काही खाऊ नका, बाहेरचं खाल्ल्याने हे असं सगळं काही होतं, हे सगळं आपल्याला सांगतात. पण बाहेर आलं की आपल्याला काहीतरी बंडी दिसलं की झालं, प्रवचनातलं ते सगळं विसरून जातं. ते ऐकलो तर आता आपण जाऊ दे, बंडीवर खाऊन घेऊ, काय पुन्हा काय मिळतं की नाही माहित नाही, म्हणून खाऊन घेतो आपण. म्हणजे हे अशी आपली वृत्ती होते. तर तेव्हा पुन्हा देहबुद्धीच्या वृत्तीवर आपण येतो. हे असले सारखे येणे जाणे काही चुकत नाही. श्रवणाने मन अंतराकाशात विहार करते आणि क्षणभर ब्रह्मरूप होऊन जाते, पण ते कायमचे ते राहत नाही. तेथून ते पुन्हा खाली वृत्तीवर कोसळते, निवृत्ती अवस्थेतून वृत्तीमय अवस्थेत उतरते. म्हणजे तिथं आपण प्रवचन ऐकतो त्यावेळेस सगळं निवृत्त होऊन जातो आपण. म्हणजे आपल्याला काय निवृत्त होणं म्हणलं तर काय, त्या वृत्तीतून आपण बाहेर निघून जातो. पण पुन्हा काय होतं, बाहेर आलं की वृत्तीमय अवस्थेत येतो. अशा वर जाणाऱ्या व पुन्हा खाली घसरणाऱ्या सैरावैर्या फेऱ्या फार झाल्या, त्या अधिक करण्याची इच्छा नाही. एखाद्या किड्याच्या पायाला दोरा बांधून त्याला खालीवर फिरवावा, तशी माझी अवस्था आहे म्हणून म्हणताय. म्हणजे शिष्य म्हणतोय गुरुला आपला उपदेश ऐकताना मन ब्रह्माकार होते. त्या अवस्थेतच हा देह पडला तर फार बरे होईल, किंवा देह पडणारा नसेल तर माझे तुझे हा भाव मनातून नाहीसा व्हावा, म्हणजे चांगले होईल. अशी अवस्था येत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची गोष्टी बोलण्याची लाज वाटते. म्हणजे हे आपण बोलतो खरं, पण प्रत्यक्षामध्ये लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, सांगायला खूप आहे पण मला तसं काही जमतच नाहीये असं म्हणून ते म्हणतायत ते. तर ब्रह्मरूप झाल्यावर पुन्हा संसारामध्ये गुंतणे आणि सामान्य व्यवहार करणे हे देखील विपरीत दिसते. त्याच्यानंतर ते काय म्हणतायत की हे कसले ब्रह्मरूप, म्हणजे काय म्हणतायत, एक ब्रह्मरूप तरी होऊन जावं किंवा एक संसारी म्हणून असावे. दोन्हीकडील येर जारा आता पुरे झाली म्हणून म्हणतायत. म्हणजे दोन्हीकडे मला जमत नाहीये, संसार करू का ब्रह्मज्ञानाच्या मागे लागू. ब्रह्मज्ञानच्या मागे लागलो तर संसार मागे पडतं. कारण काय सगळं सोडून दिला, संन्यासच घेतलात, घराची काही काळजी आहे की नाही, मुलाचं शिक्षण राहिलंय, मुलीचं लग्न राहिलंय, घर बांधायचं राहिलंय, आपलं कर्ज फेडायचं राहिलंय, हे सगळं सोडून तुम्ही नोकरी बिकरी सोडून संन्यासच पत्करलात काय म्हणून घरचे लोक म्हणतात. आणि इथं आपल्याला काय वाटतंय, हे संसार नको बाबा, आपण संन्यासी होऊन जाऊ, ब्रह्मज्ञान घेऊत आपण, हे सगळं आपल्याला म्हणतात. हे सगळं बद्धाचे लक्षण आहेत. म्हणजे हे करू का ते करू का, ते करू का हे करू का, हे दोन्हीमध्ये आपण अडकून राहतो. म्हणून त्याच्यासाठी मी काय करू म्हणून विचारतात. ते विचारलं तर त्यावेळेस म्हणतात की आता हे वामदेव आणि शुकदेव ह्या दोघांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे हे दोघं बद्ध नव्हते, हे लोक मुक्त झाले होते. मुक्त झाले होते म्हणजे संसारातून मुक्त होऊन ते लोक ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे गेलेले. पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की मुक्त, जीवनमुक्त, विदेहमुक्त आणि नित्यमुक्त असे 4 प्रकार आपल्यामध्ये असतात म्हणे. तर ते काय 4 प्रकार आहेत आता आपण पुढच्या ओवीमध्ये बघूयात. म्हणजे
ह्या सगळ्यातून आपण बद्ध जे आहेत ना, ह्याच्यातून आपण मुक्त कसं व्हायचं हे आपल्याला रामदास स्वामी पुढच्या ओळीमध्ये सांगत आहेत. ऐकत श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्योत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे, प्रतिपाद्य केले श्रीराम. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी, कोणाचा आहे श्रीराम. बहुऋषी बहुमुनी, सिद्धयोगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी, असंख्यात श्रीराम. श्लोक. प्रल्हाद नारद पराशर, पुंडलिक व्यासांबरी जिष्णु, शुकशौनक, भीष्मदालाभ्यन, भीष्मवाद्यान, रुक्मांगदार्जुन, नव वसिष्ठ विभीषणादीन, पुण्यनेमान परमभाग, भागवतान परामी, कबीर हरिग्रंथा, अंतरिक्ष प्रबुद्ध पित्तलायन, अग्निहोत्र द्रुमिल मिलन चमत्कार भाजन. याही वेगळे थोर थोर, ब्रह्म विष्णू महेश्वर, आदी करुण दिगंबर, विदेहादित्य श्रीराम. शुकवामदेव मुक्त झाले, वेद हे अवघेची बुडाले, या वचना विश्वास दे, हे परतमुख श्रीराम. तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोन वक्ता देता त्याला, प्रत्योत्तर श्रीराम. वेद बोलिला पूर्व पक्ष, मोठे तेथेची लागी लक्ष, साधुवाणी वित्पन्न दक्ष, त्यातही न मने श्रीराम. तथापि हे तरी मानले, तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदांचे उत्तरिले, नवचे कोणा श्रीराम. वेदा अंगी सामर्थ्य नसे, तरी या वेदास कोण कुठे, म्हणून वेदी सामर्थ्य असे, जन उधरावया श्रीराम. वेदाक्षर घडे त्यासी, तो बोली जे पुण्यदासी, म्हणून वेदी सामर्थ्याशी, काय होणे श्रीराम. वेदशास्त्र पुराण, भाग्ये झाले श्रवण, तेने होळी जे पावन, हे बोलती साधू श्रीराम. श्लोक अथवा श्लोकाद, नाही जय श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती श्रीराम. वेदशास्त्री पुराणी, ऐशा वाक्याच्या आईनी, आगाध महिमा व्यासवाणी, वदन गेली श्रीराम. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होळी जे पावन, ऐसे ग्रंथांचे महिमान, ठाई ठाई बोलले श्रीराम. दोही वेगळा तिला उभरे, तरी महिमा कैसा उरे, असं हे जाणीजे चतुरे, वेराळ यथा कथा गोवी श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे, कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणे, उद्धरावा श्रीराम. मनसी काशी लागून पडला, तोची एक मुक्त झाला, शुकतोही अनुवादला, नाना निरूपणे श्रीराम. शुकमुक्त ऐसे वचन, वेद बोलेला आहे प्रमाण, परी तो नवता अचेतन ब्रह्माकार श्रीराम. अचेतन ब्रह्माकार, असता शुक योगेश्वर, तरी सारा सार नित्यार, बोलणे न वरे श्रीराम. जो ब्रह्माकार झाला, तो काष्ट होऊन पडिला, शुक भागवत बोलिला, पुढे श्रीराम. तर इथं त्यांनी सांगितलंय, तर शुकदेव वामदेव म्हणजे वेदामध्ये असं सांगितलेलं आहे म्हणून म्हणलं की शुकदेव आणि वामदेव हे दोघच संसार ह्याच्यातून निघालेले आहेत, बद्धपणातून निघालेले आहेत, म्हणून ज्ञानी आहेत असं म्हणून सांगितले. शुकदेव मुक्त झाले, ह्याच्यातून मुक्त झाले, संसारातून मुक्त झाले असं म्हणून म्हणले. पण हे खोटं कसं, म्हणजे हे खरं कसं समजू मी वेदामध्ये सांगितलं तर, म्हणजे बाकीचे सगळे काही जे संत सत्पुरुष होऊन गेलेले आहेत तर ते काही मुक्त झालेले नाहीत का असं म्हणून म्हणत. हे दोघं महत्वाचे आहेत, कारण खरोखर शुकदेव हे जे आहे ना व्यासांचे पुत्र
पण व्यासांच्याही जास्त त्यांच्यामध्ये वैराग्य होतं. आणि हे जे वामदेव म्हणून सांगितलेत ना, तर ते भस्म लावून राहायचे म्हणे. तर एकदा एक राक्षस आला आणि त्यांना शिवला म्हणे. तर त्यांचं भस्म त्या राक्षसाच्या अंगावर पडलं. तर तो राक्षस परत मनुष्य देहामध्ये आला, गंधर्व देह की यक्षच्या देहामध्ये आला. तर त्याला शाप होतं म्हणे. तर एक साधू संत पुरुष त्याच्या अंगावरचं जर भस्म तुझ्या अंगावर पडलं तर तुझं उद्धार होईल. तसं त्यानं 400 वर्ष त्या राक्षस योनीमध्ये तो होता. तर त्या असुराच्या योनीमध्ये होता तो. तर ते 400 वर्ष त्याला वाट बघावं लागलं. म्हणजे असं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. म्हणून हे दोघे खूप महत्वाचे हे वेदामध्ये सांगितलेले आहेत. पण तसं म्हणून बाकीचे जे आता त्यांनी जे नाव घेतलेले आहेत, श्लोक सांगितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय काय नाव सांगितलेले आहेत त्यांनी. प्रल्हाद पण शुद्ध बुद्धीचा, तो असुर योनी म्हणजे असुर कुळामध्ये जन्मलेला, हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जन्मलेला असून सुद्धा त्याचं नाव भगवंतानी सांगितले नाही. प्रल्हादा म्हणजे असुरांमध्ये प्रल्हादामध्ये मी आहे म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर नारद मुनीमध्ये मी आहे म्हणून सांगितलंय. नारद मुनी तर सतत त्याच्या मुखामध्ये नारायण 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 नारायणच असतं. त्याच्यानंतर पराशर म्हणजे ह्यांचे पुत्र व्यासांचे वडील, पुंडरीक, व्यास, अंबरीश ऋषी म्हणजे अंबरीश राजा, त्यांनी एकादशीचं व्रत केलं. द्वादशीचं जे पारायण करायचं त्याची गोष्ट आहे ना भागवतामध्ये, खूप मोठं गोष्ट आहे ते. त्यांचं शुक, शौनक म्हणजे हे 4 पुत्र, म्हणजे हे सगळे विष्णूचे अवतारच आहेत. म्हणजे कशामध्ये? भागवतामध्ये आहेत ते. भीष्म, दालभ्य, हे दालभ्य कोण आहे माहित नाही मला. तर रुक्मांगद, हे रुक्मांगद म्हणजे रुक्मिणीचे ह्याच्यामधले आहेत ते. अर्जुन, वशिष्ठ, विभीषण सुद्धा रावणाच्या कुळामध्ये राहून सुद्धा तो विभीषण रामाचा भक्त निघाला, असे आहेत. त्याच्यानंतर भगवत भक्त, पुण्यपुरुष होऊन गेले, त्याची मी स्मरण करतो म्हणून म्हणतात. म्हणजे अशा लोकांचं आपण स्मरण करायला पाहिजे. म्हणजे नाव हे श्लोकामध्ये स्मरण करतो म्हणून दिलेले. म्हणजे हे सगळे जीवनमुक्त, नित्यमुक्त, मुक्त झालेले लोक आहेत. म्हणजे बद्धामधून मुक्त झालेले लोक आहेत. नंतर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन, हे सगळे नारायण स्वरूप. म्हणजे आपण भागवत ऐकलेले लोकांना लक्षात येत असेल, 11व स्कंद मध्ये यांची कथा येते. म्हणजे वसुदेव नारद मुनींना म्हणतात की मला आता ह्या पृथ्वीवरून निघून जायचंय, त्याच्या आधी मला काहीतरी एक चांगलं ऐकायचंय, तर तुम्ही मला ऐकवा म्हणून म्हणलं. तर तेव्हा ह्या 9 ऋषींचं जे काय म्हणतात ते, जे अंगावर कपडे वगैरे न घालता फिरत राहतात ना, त्यांना काय म्हणतात बाबा, अशा वेळेस चुकीचं होतं. नागा साधू म्हणतात. अजूनही एक म्हणतो आपण दिगंबर अवतार, दिगंबर अवतारामध्ये असतात. दिगंबर अवतारामध्ये असतात ते लोक. तर त्या अवतारामध्ये ते राजाच्या कडे यज्ञ चालू असताना ते 9 ऋषी येतात. तर त्यावेळेस त्या 9 ऋषींचे पाय देऊन ते म्हणतात की यज्ञ चालू व्हायच्या अगोदर तुमच्या मुखाने आम्हाला काहीतरी चांगलं ऐकायचंय. तर त्यावेळेस हे सगळं ते म्हणतात. भागवत म्हणजे काय, रंगामध्ये कोणचा रंग श्रेष्ठ आहे, नारायण कोणाला म्हणायला पाहिजे, असे एक एक प्रश्न 9 प्रश्न 9 ऋषींना विचारतात. त्याचं उत्तर हे 9 ऋषी देतात. तर हेच वसुदेवांना नारद मुनी हे गोष्ट सांगतात. म्हणजे हे भागवतामध्ये येऊन गेलेलं आहे. तर हे असे ऋषी पण जनक राजा, जनक महाराजाला पण सांगितलेलं आहे. तर तेच प्रश्नाचे उत्तर जनक राजांचं हो भागवतातच आहे. भागवतातच आहे हे सगळं. तर हे 9 ऋषी हे सगळे जणी मुक्त झालेलेच आहेत. बद्ध म्हणजे मुक्त कोण आहेत त्यांचे हे उदाहरण आहेत. म्हणजे हे सगळे मुक्त झालेले लोक आहेत. इतकं मुक्त झालेत की त्यांनी सगळं जीवनातलं संग सोडून दिलं आणि भगवंतामध्येच लीन झालेले लोक आहेत. म्हणून ह्यांचं स्मरण करावं म्हणून ह्या श्लोकाचं अर्थ आहे. तर ब्रह्मा, विष्णू, शंकर, दत्तात्रय
विदेही जनक, आता तुम्ही म्हणलात ना जनक म्हणून, तेच विदेही जनक इत्यादी आणखी कितीतरी थोर मुक्त ज्ञानी होऊन गेले. शुक आणि वामदेव एवढेच दोघेच मुक्त झाले, असे बाकीचे सगळे वाया गेले, मुक्त झाले नाहीत. या वचनावर जो विश्वास ठेवील तो पडत मूर्ख आहे. म्हणजे इथं सांगितले शुकदेव आणि वामदेव दोघच मुक्त झालेले नाहीयेत, असे कितीतरी लोक आहेत की ते मुक्त झालेले आहेत म्हणून सांगितलेले आहेत. तर त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, वेदांच्या अंगी ब्रह्मज्ञान करून देऊन जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य नसेल तर त्याला कोणी विचारणारच नाही. वस्तुस्थिती अशी नाही. म्हणून जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य वेदाच्या ठिकाणी आहे, यात शंका नाही. म्हणजे वेद वाचावं, वेदाचे श्लोक वाचावं, वेदांचे ग्रंथ वाचावं, ऐकावं, हे सगळं सांगितलंय. तर आपल्याला ते जमत नाहीये तर उपनिषद वाचावं, तर ते पण आपल्याला जमत नाहीये. तर आपल्याला भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत म्हणून जे सांगितलेलं आहे की नाही, तर ते सगळं आपल्याला एक गीता वाचल्याने आपल्याला हे होतं म्हणून सांगितलंय. तर ते सगळं आपण जर वाचत गेलो तर आपल्याला मुक्त कसं होतो हे आपल्याला कळतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक सांगितलेले आहेत की एक पूर्ण जरी आपल्याला भगवद्गीता वाचणं जमलं नाहीये तर त्याच्यामध्ये 32व्या श्लोक ओवीमध्ये रामदास स्वामी स्वतः सांगतायत की एक संपूर्ण श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा त्यातील एक भाग किंवा नुसता एक शब्द श्रवण केला तरी अनेक दोष नाहीसे होतात. अनेक दोष नाहीसे होतात म्हणजे जर आपण श्लोक थोडं थोडं ऐकत गेलो, पूर्ण गीता वाचलं तर आपल्यामध्ये परिवर्तनच होऊन जातं. पण थोडं जर वाचलो तर आपल्यामधले दोष म्हणजे काम क्रोध हे जे आपल्यामध्ये आहेत की नाही, हळूहळू हळूहळू एक एक गोष्टी कमी होत जातात असं म्हणून सांगितलेत. दोष नाहीसे होतात. वेद शास्त्र व पुराणे याच्यामधील अशा वाक्यांची मालिका आढळते. त्याचा अगाध महिमा व्यासांनी सांगून ठेवलेला आहे. ज्यातील एक अक्षर जरी कानावर पडले तरी माणूस पावन होऊन जाण्यास उशीर लागत नाही. असा ग्रंथाचा मोठेपणा अनेक ठिकाणी सांगितलेला आढळतो. म्हणजे आपल्याला ग्रंथांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आढळतात. म्हणजे ग्रंथांमधल्या आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय ना, प्रल्हाद नारद पराशर कुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्यन रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्य निमान परम भागवता स्मरामी म्हणून सांग. म्हणजे हे जर सगळ्यांचं जर नाव घेतलं, आठवण केलं तरी आपल्यामधले दोष निघून जातात असं म्हणून सांगितलं. म्हणजे हे श्लोक जर नुसतं आपण ऐकलो तरी आपल्यामधून हे सगळे दोष निघून जातात म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून दररोज आपण कुठलं तरी एक छान ग्रंथ, कुठलं तरी एक चांगलं स्तोत्र, कुठलं तरी एक चांगलं काय म्हणतात काय चरित्र, हे जर आपण वाचू लागलो तर आपल्यामध्ये खूपच बद्धपणाचे लक्षण नाहीसे होतात असं म्हणून आपल्याला सांगत आहेत. तर आता ह्याच्या पुढे म्हणले होते ना, जीवनमुक्त, नित्यमुक्त आणि विदेह मुक्ताचं लक्षण आता आहे. मी म्हणजे ह्याच्या अगोदरच्या ओवीमध्ये आहे असं समजले होते, पण आता ह्याच्या पुढे आहे. तर आता ह्याच्या पुढचे ओवी विमलताई वाचा. निरूपण हे सारासार बोलीला पाहिजे विचार, धांडोळावे चराचर दृष्टांताकारणे श्रीराम. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे, भगत स्वासी श्रीराम. असो भागवत निरूपण शुक बोलीला आपण, या अंगी बद्धपण लावून नये श्रीराम. म्हणून बोलता चालता विशेष स्थित परिता नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे श्रीराम. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त,
एकयोगी विदेह मुक्त समाधानी श्रीराम. स्वचेतन जे ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे श्रीराम. स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावी ताट 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 सोबितता, ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू श्रीराम. तेथे अनुभवाची कारण, तेर सर्व निष्कारण, सुट्टी पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम. कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती होतेला, तेणे शब्दे जातावला, तो हे तो घडेना श्रीराम. स्वरूपी नाही देहो, तेथे काहीसा संदेहो, बद्धमुक्त ऐसा भाव, देहाच कडे श्रीराम. देहबुद्धी धरून चिंते, मुक्त ब्रह्मादिक नव्हे की, तेथे सुखाची कोण गती, मुक्तपणाची श्रीराम. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वस्वरूप स्वस्थ सिद्ध, बद्धना मुक्त श्रीराम. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाळीचे पाताळा, देहबुद्धीचा आगळा, स्वरूपीन संते श्रीराम. मीपणापासून सुटला, तोची एक मुक्त झाला, मुखाथवा बोलिला, तरी तो मुक्त श्रीराम. जयास बाधावे ते वाव, तेथे कैसा मुक्त भाव, पाहू जाता सकळ वाव, गुणवार्ता श्रीराम. बद्धो मुक्त इति व्याख्या, गुणतो ते गुणमेन वस्तुतः, गुणस्य माया मूलात्वान्न, मे मोक्षो न बंधन. तत्वज्ञाता परमशुद्ध, तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद, माया गुणी श्रीराम. जेथे नामरूप हे करे, तेथे मुक्तपण कैसे उरे, मुक्तबद्ध हे विसरे, विसरलेपणे श्रीराम. बद्ध मुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की आपण, बदक जाणावे मीपण, धरत्यास बाधी श्रीराम. एवं हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला श्रम, मायाजीचा जो विश्राम, सेविला नाही श्रीराम. असो बद्धता आणि मुक्तता, आदी कल्पनेच्या माता, ते कल्पना ते तत्वता, साच आहे श्रीराम. म्हणून हे मृगजळ, माया नाथिले आबाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ, जागृती होय श्रीराम. स्वप्निबद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैसा कोण काय झाला, काही कळेना श्रीराम. म्हणून मुक्त विश्वजन, ध्येयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञानी मुक्तपण समूळ व्हावं श्रीराम. बद्धमुक्त हा संदेहो, जरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो, देहातीत वस्तू श्रीराम. आता असो हे पुरती, पुढे राहावे कोणे, त्याची निरूपण श्रोती, सावध परिसावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, बद्धमुक्त निरूपण नाम, समास 6वा संपन्न श्रीराम. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, म्हणजे आतापर्यंत कोण कोण मुक्त आहेत ह्यांचे नावं सांगितले आणि काय केल्याने आपण मुक्त होतो, बंधनामधून बद्धामधून मुक्त होतो हे सांगितले. म्हणजे चांगले ग्रंथ वाचले, चांगले श्लोक वाचले, चांगले चरित्र वाचले तर आपण बद्धामधून मुक्त होतो हे आपल्याला 40 ओवीपर्यंत सांगितले. 40 ओवीच्या नंतर नित्य, आता हे 4 प्रकारचे मुक्तता सांगितलेले. मुक्त कोणते 4 प्रकार सांगितले त्यांनी, तर नित्यमुक्त, विदेहमुक्त, जीवनमुक्त आणि मुक्त असं 4 प्रकार सांगितलेले. तर ह्या 4 प्रकारामध्ये सगळ्यात पहिले मुक्त म्हणजे मी मुक्त झाले. कशातून मुक्त झाले, आपण म्हणतो ना रिटायरमेंट झालं म्हणजे मी नोकरीमधून मुक्त झाले, मुलाचं लग्न झालं मी संसारातून मुक्त झाले, हे सगळं आपण मुक्त झालो असं म्हणून म्हणतो. पण नाही, हे नुसतं मुक्त होणं आहे, प्रत्यक्षामध्ये मुक्त होत नाही. त्याच्यानंतर जीवनमुक्त व्हायला पाहिजे. आपण मुक्त तर होऊ लागलोत, आपण करतायत आपल्याला मुक्त, रिटायरमेंट झालं आपलं, संसारातून मुक्त आपल्याला करतायत. पण जीवनमुक्त होणं, जीवनमुक्त होणं म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, जीवन म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय काय घडतं, सुख दुःख
चिंता, काळजी, आता आपण ते सगळं बघितलो ना, आशावादी, ईश्वरावर श्रद्धा, आळसपणा, हे सगळं जीवनात व्हायच्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या जीवनातले चिंता सोडून देऊन सतत आनंदात राहणं, ह्याला म्हणतात जीवनमुक्त. म्हणजे मुलं बाळ, ममता आणि माया. आता आपण प्रत्येक वेळेस तेच 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 बोलल्यापेक्षा हे सोपं काय, ममता आणि माया सोडणं म्हणजे आपलं जीवनमुक्त झालो आपण. त्याच्यानंतर विदेहमुक्त म्हणून सांगितलेलं आहे. विदेहमुक्त म्हणून म्हणलं तर काय आहे, आपल्या संचित कर्माने आपण जन्मतो, तर ते संचित कर्माचे प्रारब्ध आपण भोगायला पाहिजेत. ते भोगून मग आपण विदेहमुक्त होतो. म्हणजे काय, आपल्या संचित कर्मामध्ये गेल्या जन्मी काहीतरी पाप केलेले आहोत आपण, तर त्या पापाचे कर्माचे फळ भोगल्याशिवाय आपण मृत्यू होऊ नये. विदेहमुक्त म्हणजे, विदेह म्हणजे देहातून निघून जाणं आपण, हे मुक्तता आहे. तर हे मुक्त व्हायला प्रारब्ध भोगूनच आपण जावं लागतं. जर आपण प्रारब्धाला कंटाळलो आणि भगवंताला प्रार्थना केलो, नामस्मरण केलो, म्हणतात ना नामस्मरणामध्ये आपले प्रारब्ध सुद्धा टळून जातात म्हणून म्हणतात असं. पण जर खरोखर जर तसं टळलं तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावं लागतं ते प्रारब्ध भोगण्यासाठी. म्हणून तर देवाला हे प्रार्थना करणं की देवा, माझ्या जे प्रारब्धावर ते जे सुखदुःख आलेले आहेत ते सहन करायची शक्ती दे, आणि पूर्ण जे प्रारब्ध भोग आहे ह्या जन्मीच माझं होऊन जाऊ दे. त्याच्यानंतर मी विदेहमुक्त होतो, म्हणजे मी माझ्या शरीरातून मी मुक्त होतो. पण प्रारब्ध भोगेपर्यंत मला हे देह पाहिजे. देह असलं तरच आपण प्रारब्ध भोगू शकतो, नाहीतर नाही भोगू शकत. तर विदेहमुक्त होण्यासाठी म्हणून माझे प्रारब्ध पूर्ण संपूनच मी विदेहमुक्त होतो, असं म्हणून हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नित्यमुक्त म्हणून सांगितलेलं आहे. नित्यमुक्त म्हणजे काय, नित्यमुक्त म्हणजे काय म्हणलं तर हे मुक्त पहिले होतात, नंतर जीवनमुक्त होतात, नंतर विदेहमुक्त होतात. विदेहमुक्त होऊन त्यांचं पुनर्जन्म होतं. पण ते कशासाठी होतं पुनर्जन्म, लोककल्याणासाठी. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे जे परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम म्हणून जे जन्म घेतात की नाही, ते नित्यमुक्त आहेत. म्हणजे साधू संतांना, चांगल्या लोकांना मदत करणं आणि वाईट लोकांचं खंडन करणं, त्यांचा नाश करणं, ह्याच्यासाठी जे जन्म घेतात की नाही ते नित्यमुक्त आहेत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे हे 4 प्रकार ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि रामानुजाचार्यांनी काय सांगितलंय, 2च सांगितलंय. त्यांनी कोणचे 2 सांगितलेले आहेत, त्यांनी फक्त 2च हे काय सांगितलेत, मुक्त आणि नित्यमुक्त असे 2च मुक्त मानलेत रामानुजाचार्य. रामदास स्वामी हे 4 मुक्त सांगितलेत. 4 मुक्त किती सोपं, म्हणजे आपल्याला किती छान वाटतंय. म्हणजे आपण पहिले मुक्त व्हायला पाहिजे, नंतर जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे संसारातली सगळी चिंता सोडून देऊन जीवनात आनंदाने राहणं, ह्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि विदेहमुक्त म्हणलं तर प्रारब्ध भोगून, जरी संसारामध्ये दुःख आले तरी ते सहन करायची शक्ती घेऊन मग आपण देह सोडायचं, त्याला विदेहमुक्त म्हणतात. पण रामानुजाचार्यांनी 2च सांगितलंय, मुक्त आणि नित्यमुक्त असे 2 मुक्त सांगितलेले आहेत. भगवंताला शरण जाऊन त्याची कृपा भोगणारे ते मुक्त, म्हणजे भगवंताच्या शरणाला जातात आणि ते त्याच्यात आनंद मानतात, ते मुक्त आहेत. जे अखंड भगवंतापाशीच राहतात, संसारात कधीच येत नाहीत, ते नित्यमुक्त समजावे. पण रामदास स्वामींनी काय सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृता, म्हणजे लोककल्याणासाठी जे जन्म घेतात ते नित्यमुक्त आहेत म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि इथं रामानुजाचार्यांनी सांगितलेलं आहे की ते संसारात राहतच नाहीत. जसे शुकदेव आहेत, वामदेव आहेत, हे लोक संसार केलेच नाहीत, ते एकदम नित्यमुक्त आहेत म्हणून रामानुजाचार्यांनी सांगितलेलं आहे, असं म्हणून इथं रामदास स्वामी सांगतायत. जे मुक्त असून जिवंत असतात ते जीवनमुक्त समजावे. म्हणलं तर मी आता तुम्हाला सांगितले होते ना की जिवंत असून आनंदात जे राहतात, संसार दुःख सोडून देतात, ते जीवनमुक्त आहेत. मुक्त होऊन ज्यांनी देह ठेवला ते विदेहमुक्त समजावे. म्हणजे सगळ्या गोष्टीतून मुक्त होऊन, म्हणजे सगळं संसार व्यवस्थित पार पाडले,
काय हो, सगळं व्यवस्थित केलेत पा. मुलाबाळांच्या नावाने घरदार सुद्धा ठेवलंय, पैसा अडका ठेवलंय, सगळं काही. पण स्वतः मात्र सगळं खूप कष्ट केले हो. सगळं मुलाबाळांना दिलंय, सगळं छान मुलींना चांगलं घरात संसार करून दिलंय, चांगलं शिक्षण दिलंय, संस्कार चांगलं दिलंय, हे सगळं केलंय पहा. मग त्यांनी देह ठेवलं. 90 वर्ष जगले हो, 99 वर्ष जगले. किती छान बघा. काही त्यांचे शारीरिक व्याधी नव्हती, इतकं चांगले होते. ते आहेत विदेहमुक्त आणि नित्यमुक्त. ह्या दोघांहून निराळे असतात. त्यांना योगेश्वर म्हणावे. आपण श्रीकृष्णाला योगेश्वर म्हणतो की नाही, तर ते योगेश्वर म्हणजेच परित्राणाय साधूनाम. या विश्वामध्ये अध्यात्म विद्या टिकवून धरण्याचे काम मुक्त पुरुष करतात. एखादा काळ असा येतो की त्या समयी लोकांना अध्यात्माकडे वळविण्यास विलक्षण सामर्थ्याची जरुरी असते. त्यावेळी नित्यमुक्त जन्म घेतात. तर हेच आहे, नित्यमुक्त जन्म घेतात म्हणलं तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, असं जन्म घेऊन ते सगळं चांगलंच करतात. परित्राणाय साधूना म्हणून, म्हणजे चांगल्या लोकांचं सांभाळ करतात आणि वाईट लोकांचं नाश करतात असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, येथे परमार्थामध्ये स्वरूपाच्या अनुभवाला परमोच्च स्थान आहे. बाकी सर्व गोष्टी निरर्थक असतात. म्हणून आपण स्वतः स्वरूपानुभव घ्यावा आणि समाधान पावे. म्हणजे परत काय रामदास स्वामी सांगतायत, तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. तुम्ही स्वतः जीवनमुक्त व्हा. पहिले जीवनमुक्त व्हा. पहिले मुक्ती तर आपल्याला मिळालेलीच आहे, सगळ्यातून मुक्ती. आपण 50च्या वर आहेत, 55च्या वर आहेत, 60च्या वर आहेत. आता कमी पण असतील, कोणी कमी असलं तर असं म्हणून घेऊ नका की संध्या ते त्यांचं हे केलं नाही म्हणून. पण बहुतेक आपण 50च्या पुढचेच लोक आहोत ह्या ग्रुपमध्ये. तर 50च्या नंतर आपल्याला मुक्त करतातच. संसारातून आपलेच मुलं आपल्याला मुक्त, बाजूला सरक, आता खूप झालं तुझं, खूप संसार केलीस, आता तू मध्ये मध्ये करू नकोस म्हणून आपल्याला मुक्त करतातच. पण त्याच्यातून आपण जीवनमुक्त व्हायला पाहिजे. म्हणजे आपण काळजी करणं, मध्ये मध्ये करणं, चिंता करणं, भविष्याची काळजी करणं, ह्या सगळ्या गोष्टीत आपण किती आणतात हो. काय डोकं आहे काय हे सगळं, घरामध्ये सगळं वाया घालतात सगळे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं काय, काही नको. आपला अभ्यास, आपलं स्तोत्र पठण, आपलं काय देवपूजा, ह्याच्यामध्ये आपण आनंदी राहायला पाहिजे. हे आपण जीवनमुक्त व्हायला पाहिजे. जीवनमुक्त होऊन गेल्यानंतर विदेहमुक्त होणारच आहोत आपण. जर जीवनमुक्त विदेहमुक्त झालं, हे तीन स्टेजवरून आपण पार झालो, तर भगवंत आपल्याला जरूर नित्यमुक्तासाठी आपल्याला जन्म, कारण आपण इतके काही पोचलेले नाहीयेत की मोक्षच मिळालं. भगवंताच्या पायाशीच आहेत आपण, कुठं जात नाहीयेत. इतकं तर आपलं नाही, कमीत कमी नित्यमुक्ताची तरी स्थिती येऊ दे आपल्याला, एवढी आपण भगवंताला प्रार्थना करू शकतोस. तर इथं नित्य जे जीवनमुक्त आहे म्हणून जे आपण सांगतो की नाही, मला आता कशाची काळजी नाहीये हो, मग सगळं काही व्यवस्थित झालंय हे आपण सतत सांगत राहतो. माझं संसारामध्ये लक्ष नाहीये, मी भलं, माझं खोली भलं, माझं पुस्तक बरं, माझा अभ्यास बरं, मी संसारामध्ये स्वयंपाकात जात नाही, काही नाही, मला ताट भरून आणून दिलं जेवते. पण हे सांगणं सुद्धा एक, बडबड करणं सुद्धा एक प्रकारचं बद्धताच आहे. म्हणजे मी झाले हे आपल्यामध्ये असं असतं आपल्यामध्ये. तर हे मुक्त आहे, मी मुक्त आहे अशी जाणीव असणे पण बद्धपणाचेच लक्षण आहेत म्हणून म्हणतायत रामदास स्वामी. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मुक्त आणि बद्ध ही भाषा वापरणे बरोबर नाही. म्हणजे मी बद्ध आहे, मुक्त. लोक म्हणायला पाहिजे आपल्याला बघून, काय बाबा, काय बाई आहे ती, तिच्यामध्ये काही कशाची काही म्हणजे आवडच नाही. तिच्यामध्ये तिनं राहती पा, जे दिलं ते खाती, शांत राहती, कोणाच्या भानगडीमध्ये नाहीये, आपल्यामध्ये राहती पा. हे लोक आपल्याला म्हणायला पाहिजे, तेव्हा कुठं आपण बद्ध मुक्त झालो म्हणल्यासारखं. पण नाही, आपणच सांगत राहतो लोकांना, नाही हो मला आता कशाची आवडच राहिली नाही पा, जे दिलं ते खाते, मला चहा प्यायचं आवड नाही, मला आमकं, मला हे नाही, सांगून लोकांचं डोकं खराब करतो आपण. म्हणजे हे सगळे बद्धपणाचे लक्षण आहेत. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेले आहेत, तर खऱ्या मीचे ज्ञान झाल्यावर ज्ञानी म्हणतो की जो कोणी बद्ध होता तो मुक्त झाला. जो खरा ज्ञानी आहे तो मी झालो म्हणत नाही, जो कोणी बद्ध होता तो मुक्त झाला म्हणून म्हणतो. तो कोण असेल तो मुक्त झाला, तो कोण असेल तो असो, पण मी मात्र खात्रीने नव्हे. म्हणजे मी काय झालो मला काहीच माहित नाही,
मी पण खरे बंधनाला कारण आहे. जो मीपणा धरतो त्याला बांधते बंधनात टाकते. म्हणजे मी 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 जे आहे ना तेच बद्ध आहे म्हणून सांगतात. थोडक्यात सांगायचे ते असे की मी बद्ध होतो की मी मुक्त झालो हा सगळा भ्रम समजावा. मीपणामुळे हे सर्व भ्रम होतात. मायेच्या पलीकडे जे समाधान रूप ब्रह्म आहे त्याचा अनुभव न घेतल्यामुळे हे भ्रम भोगावे लागते. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभवच घ्यायला पाहिजे. म्हणजे मी हे जीवनमुक्त होतो हे सगळं बडबड करणं हे सांगणं ह्याच्यापेक्षा आपण अनुभव घ्यायला पाहिजे की खरंच मला कशाचं काही नको आहे. मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. मला नकोय. मला संसार नको. माझं बंधन नको. ममता नको. माया नको. काही नको. हे सगळं हे करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये म्हणून बद्ध अवस्था आणि मुक्त अवस्था मायामय आहे. म्हणजे बद्ध अवस्था पण मायामय तर आहेच आहे. पण मुक्त अवस्था म्हणून जे म्हणतो तर मी मुक्त झाले म्हणून म्हणतो ते सुद्धा माया आहे म्हणून म्हणतात. तर मृगजळाप्रमाणे आकाशील अभ्राप्रमाणे मिथ्या आहेत. म्हणजे आकाशातील अभ्राप्रमाणे म्हणलं तर जे आकाशामध्ये जे ढग दिसतात ते निघून जातात. तसंच हे भ्रम सुद्धा आपण काढून टाकायला पाहिजे. तेव्हा निरभ्र आकाश दिसतं. म्हणजे एकदम शुद्ध आकाश दिसतं. तसं आपण सुद्धा शुद्ध होऊन जातो. आणि बद्धपणाची आणि मुक्तपणाची दोन्हीची मूळ कल्पनेमध्ये असते. ती कल्पना तरी वास्तविक आहे का? अर्थात नाही. म्हणून बद्ध स्वप्न पडणाऱ्या माणसात जागे केले की त्याचे स्वप्न तात्काळ तुटते. म्हणजे हे मी बद्ध आहे, मी मुक्त आहे, हे सगळं स्वप्नासारखंच आहे, खोटच आहे. म्हणजे स्वप्न हे पडल्या त्यावेळेस आपल्याला खरं वाटतं. म्हणजे मी मुक्त झालो, मी बद्ध होतो, हे सगळं आपण विचार करणं कल्पनाच आहे आपलं. पण जेव्हा स्वप्नातून आपण बाहेर येतो, जागे होतो, तेव्हा वाटतं अरे स्वप्न पडलेलं हे सगळं खोटच आहे. म्हणजे जेव्हा आपण खरोखर अनुभव घेतो आणि ह्या सगळ्या बडबडीतून बडबड करणं सोडून देतो, तेव्हा खरोखर आपण जागृत अवस्थेमध्ये येतो. बद्धपणातून मुक्त होऊन जातो आणि जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त होऊन विदेहमुक्त होतो. नंतर नित्यमुक्त होतो. असं म्हणून आपल्याला रामदास स्वामी सांगत आहेत. म्हणून ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते ते सगळे मुक्त समजावे. तेच ज्ञान परिपक्व झाले की आपण मुक्त आहोत ही जाणीव सुद्धा नाहीशी होते. म्हणजे आपल्याला ते जाणीव राहत नाही. आपण नुसतं आनंदातच राहतो. मी मुक्त झाले, मी मुक्त झाले, मी मुक्त झाले म्हणण्याच्या भानगडीत पडत नाही. आपणहून मुक्त होऊन जातो आणि बडबड करणं सोडून देतो. देहबुद्धीमध्ये निर्माण होणारी कल्पना बद्ध आणि मुक्त असा भेद जन्मास घालते. पण आत्मज्ञानी साधू पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो सदैव भेदातीत व संदेहरहित असतो. म्हणजे भेदातीत म्हणलं तर मी आणि तू ह्या भेदामधून बाहेर पडतो आणि संशयच राहत नाही त्याच्यामध्ये. हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे पुरे. रामदास स्वामी पुन्हा म्हणतात, पुष्कळ झालं सांगणं. ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणत्या रीतीने राहावे आता पुढच्या समासामध्ये मी सांगतो म्हणतायत. तर पुढच्या समास पुढच्या सोमवार मंगळवारी होणार नाहीये. कारण भोगी आणि संक्रांत असल्यामुळे आपल्या सगळ्या बायकांना घरात काम असतात, हळदी कुंकू वगैरे असते. तर पुढचं सोमवार मंगळवार क्लास नसेल. बुधवार गुरुवार संध्याताई घेत असतील तर क्लास असेल. नाहीतर मग बघूया आपण तेव्हा विचार करूया. उद्या परवा ललिता सहस्रनामचं क्लास राहील आणि संध्याताई ते क्लास घेतील. आणि त्याच्यानंतरचं जे सोमवार मंगळवार येईल त्याच्यामध्ये आपण साधना प्रतिष्ठा निरूपण म्हणजे पुन्हा आपल्याला कसं घेऊन जातायत बघा. आपल्याला बद्धामधून पुन्हा साधनाकडे मुमुक्षुच हे करून टाकले. साधना कसं करायचं हे आपल्याला पुढे सांगतील आपल्याला रामदास स्वामी. म्हणजे आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं की नाही, बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध. तर आता ह्याच्यामध्ये परत आपण साधना स्थिती साधना प्रतिष्ठान निरूपण म्हणून 7वा समास आपण ह्या सोमवार मंगळवारच्या ऐवजी नंतर घेणार आहोत. तर आज आपण इकडेच थांबूया. तर मी सांगायला लागले ना, द्वैत आणि अद्वैत हे सांगणंच द्वैत आहे, अद्वैत नाहीये. पण त्याच्यातून मी सांगायचं थोडंसं प्रयत्न केले
तर ते प्रयत्न करणं म्हणलं तरच माझ्या सद्गुरूंची कृपा आहे आणि रामदास स्वामींचं आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे मी थोडं काही बोलू शकले. पण जर तुम्हाला काही ह्याच्यातून कन्फ्युजन असेल, काही कळालं नाही तर विचारू शकतात. पण असं वाटत असेल की संध्याताई काय सांगितलं बरोबर कळालं नाही असं जर वाटत असेल तर खरोखर माझा अभ्यासामध्येच कमी आहे, मीच कमी पडतीये असं समजून मी इथं माझे शब्द पुष्पांजली माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि रामदास स्वामींच्या चरणी वाहून इथंच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आता कल्याणकरी रामराया म्हणून विमलताई हे करते. कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया हित विहरी जनहित विहरी जनहित विहरी कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया अपराधी जन चुकतची गेले तुझी सावरी दया कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया कठीण त्यावरी कठीणची झाले आता नदीचे उरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ.